नमस्कार. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजचा विषय आहे निळावंती. एक रहस्यमय पुस्तक, एक गूढ ग्रंथ. निळावंती. निळावंतीबद्दल जनमानसांमध्ये बऱ्याच गोष्टी प्रचलित आहेत. जसं की हा ग्रंथ स्मशानभूमीमध्ये जळत्या चितेजवळ बसून एका रात्रीमध्ये पूर्ण वाचायचा असतो. त्याचबरोबर हा ग्रंथ अर्धाच वाचला असता आकस्मिक मृत्यू होतो, किंवा हा ग्रंथ वाचल्यानंतर वेळ लागण्याची शक्यता असते, माणूस घर सोडून निघून जातो, किंवा हा ग्रंथ वाचल्यानंतर पशुपक्ष्यांची भाषा समजते, भूतपिशाच शाकिनी डाकिनी यांना वश करता येतं. अशा बऱ्याच कल्पना, काही गोष्टी आपल्याला लहानपणापासून कानावरती आलेल्या आहेत. तर याच गोष्टीची खात्री करावी या उद्देशानं मी बऱ्याच दिवसापासून निळावंती ग्रंथाच्या शोधात होतो. आणि बऱ्याच प्रयत्नांती मला एका आश्रमामध्ये, नाव न सांगण्याच्या शब्दावरती, एका आश्रमामध्ये मला तो ग्रंथ वाचायला मिळाला. जो भ्रमर ऋषीने लिहिलेला जो ग्रंथ आहे मूळ, तो झाडाच्या सालीवरती म्हणजेच भूर्जपत्रावरती लिहिलेला आहे. आणि तो ग्रंथ, ज्या ग्रंथाची पुढे भारत सरकारने आवृत्ती बंद केली, जी आवृत्ती बंद केली ती कागदावर छापलेल्या होत्या. आणि काही आवृत्त्या या जशाच्या तशा छापल्या होत्या. त्याचनंतर काही आवृत्त्या या जसं की ज्ञानेश्वरी छापलेली असते, वरती संस्कृतमधून लिहिलेले जे श्लोक असतात, ज्या ओव्या असतात, आणि त्याचा अर्थ मराठीमध्ये खाली लिहिलेला असतो, अशा पद्धतीच्या काही आवृत्त्या त्याच्यानंतर तयार करण्यात आल्या होत्या. आणि याच परत भारत सरकारने बंद केल्या. तर यातली एक आवृत्ती माझ्या वाचनात आली. आणि या आवृत्ती वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की जी जनसामान्यामध्ये जी पसरलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या खऱ्या आहेत, परंतु त्याचा विचार करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये काय आहे हे सांगतो. पहिल्यांदा हा ग्रंथ जवळजवळ 450 पानांचा आहे. पहिलं मुखपृष्ठ, शेवटचं पान, कवर वगैरे फाटलेलं आहे सगळं. त्यामुळं याच्यावरती चित्र कोणतं आहे, मुखपृष्ठ कसलं आहे हे काय कळत नाही, कारण बऱ्याच वर्षाचा हा ग्रंथ असल्यामुळं हा जीर्ण झालेल्या अवस्थेमध्ये आहे. त्याचबरोबर हा संस्कृतमध्ये लिहिलेला आहे आणि त्याचा अर्थ मराठीमध्ये खाली लिहिलेला आहे. तर जवळजवळ 450 पानाचा हा ग्रंथ एका रात्रीत बसून वाचणं शक्य नाही. तर पूर्वीचे जे लोक होते, ज्यांना संस्कृत येत होतं, तशी लोक हा ग्रंथ एका रात्रीत वाचू शकणं त्यांच्यासाठी शक्य होतं. पण आपल्यासाठी शक्य नाही, कारण आपल्याला संस्कृत वाचायला अवघड जातं, किंवा आपला त्याच्याबद्दल अभ्यास कमी आहे, म्हणून आपल्याला ते अवघड आहे. दुसरी गोष्ट, याच्यापासून प्राण्या पक्ष्यांची भाषा समजते. बरोबर, याच्यापासून प्राण्या पक्ष्यांची भाषा समजते. एवढंच काय, झाडे वेलींचीही एक प्रकारची भाषा असते असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, तीही आपल्याला समजते. याच्या पुढे जाऊन वाऱ्याला म्हणजे हवेला सुद्धा एक भाषा आहे, त्याचबरोबर पाण्याला सुद्धा भाषा आहे. आणि ह्या भाषा समजण्याचं त्याच्यामध्ये ज्ञान दिलेलं आहे. अगदी पूर्वी, हजारो वर्षापूर्वी एक भ्रमर नावाचे ऋषी होते. भ्रमर ऋषी हे ऋषी अतिशय तरबेज होते. म्हणजे ब्लॅक मॅजिक, काळी विद्या, किंवा ज्याला आपण तंत्रमंत्र विद्या म्हणू, या विद्येमध्ये हे भ्रमर ऋषी अतिशय तरबेज होते. आणि हे भ्रमर ऋषी अगदी यांना देवसुद्धा घाबरायचे असं त्याच्यामध्ये आहे, उल्लेख आहे. तर हे भ्रमर ऋषी एके दिवशी जंगलामधून भटकंती करत असताना यांच्या कानावरती एका लहान बाळाचा रडत्याला आवाज आला. भ्रमर ऋषींना आश्चर्य वाटलं की एवढ्या घनदाट जंगलामध्ये लहान बाळ कुठून रडतंय, म्हणून ते आवाजाच्या दिशेने निघाले. एका ठिकाणी त्यांना एक 1 ते 1.25 वर्षाच्या वयोगटातली एक लहान मुलगी जंगलातल्या पालापाचोळ्यावर पडलेली दिसली. ती रडत होती. भ्रमर ऋषी जवळ गेले. त्याने इकडे तिकडे पाहिलं तर जंगलातली घनदाटता, जंगलाची भयानकता आणि फक्त प्राण्या पक्ष्यांचे चित्रविचित्र आवाजच ऐकायला येत होते. तिथे कुठेही जवळपास माणूस दिसत नव्हता. भ्रमर ऋषीने विचार केला. भ्रमर ऋषी हे विद्वान होते. त्यांनी विचार केला की याच्याजवळ कोणीही नाही. आणि भ्रमर ऋषींनी त्या मुलीला जवळ घेतलं आणि ते त्या मुलीला घेऊन आपल्या कुटीमध्ये आले. कुटीमध्ये आल्यानंतर आता भ्रमर ऋषी हे योगी व्यक्ती, संन्यासी व्यक्ती, यांना लहान मुलाला पाजण्यासाठी दूध उपलब्ध होत नव्हतं. मग हे स्वतःच भ्रमर ऋषी
हे स्वतःच प्राण्यापक्ष्यांची भाषा जाणत होते, वश करत होते त्यांना. त्यामुळे यांनी एक युक्ती केली की रोज सकाळी संध्याकाळी रोज एका प्राण्याला घरी बोलवायचं. जसं की एखादी हरणी असेल, जंगलातील एखादं जनावर असेल लहानसं, की जे जनावर जी एखादी जनावरं एखाद्या पिलांची आई असेल, ती या मुलीला येऊन दूध पाजू शकेल, अशी व्यवस्था त्याने केलेली होती. आणि रोज एक त्या जंगलातील प्राणी ह्या मुलीला दूध पाजण्यासाठी येत होतं. त्यांना दूध पाजून ते निघून जायचं. ही मुलगी हळूहळू मोठी व्हायला लागली आणि हिचंच नाव निळावंती. पुढील माहिती बघू दुसऱ्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.